हॅलो गाईज, मी अभिषेक आणि आज मी डिस्कस करणार आहे आय पी ओ रिलेटेड. ॲक्च्युली आय पी ओ बऱ्याचशा लोकांना माहीत आहे किंवा काही लोकांना माहिती नाही आहे. आणि ज्या लोकांना माहिती असलं म्हणजे नाव ऐकल्यासारखं असलं तरी अप्लाय कसा करायचा किंवा अप्लाय केल्यानंतरची प्रोसेस काय किंवा त्यातला प्रॉफिट कसा आपल्याला भेटणार किंवा त्यात काही रिस्क आहे का, हे सारे बेसिक क्वेश्चन्स प्रत्येकाला असतात. आणि अप्लाय करण्याच्या आधी बाबा त्या शेअरची प्राईस काय आहे म्हणजे किंवा त्या आय पी ओची प्राईस काय आहे, आपण अप्लाय करू शकतो का किंवा किती अप्लाय करू शकतो, एका पॅन कार्डवरती आपण किती एका कंपनीचे किती आय पी ओ अप्लाय करू शकतो. तर अशा बेसिक गोष्टी ज्या आहे आपल्याला कोणाला माहीत असतात, कोणाला नसतात माहीत किंवा कोणाला अप्लाय करायचा असतो पण त्याविषयी काही इन्फॉर्मेशन नसते. सो मी ही एक व्हिडिओ बनवतो आहे जेणेकरून कोणाला यापासून थोडासा प्रॉफिटही होऊ शकतो, म्हणजे एक बेनिफिट होऊ शकतो आणि आर्थिक प्रॉफिटही होऊ शकतो. आणि मेन गोष्ट म्हणजे काय असते की मी असो किंवा कोणी दुसरं की आपण अप्लाय करतो तर काहीतरी बेनिफिटसाठी प्रॉफिटसाठीच अप्लाय करत असतो. तर त्याआधी आपल्याला बेसिक गोष्टी माहीत असलेलं गरजेचं आहे. ठीक आहे. सो सर्वात आधी आपल्याला काय करायचं आहे, अप्लाय करण्यासाठी तर सर्वात प्रथम आपण आपले बँकेच्या ॲप्समधूनही अप्लाय करू शकतो. अदरवाईज जर तुम्ही शेअर मार्केट जर करत असणार तर त्यातही तुम्हाला आय पी ओ सेक्शन असतो, ऑप्शन असतो, त्यात जाऊनही तुम्ही कोणता आय पी ओ आलेला आहे, ओपन झालेला आहे, त्याला तुम्ही तिथून अप्लाय करू शकता. त्याच्या तिथं बेसिक गोष्टी असतात, शेअर प्राईज वगैरे, आणि तिथून तुम्ही ते किती अप्लाय करण्यासाठी किती तुम्हाला अमाऊंट नीड आहे ते सगळ्या बेसिक गोष्टी तिथंही तुम्हाला दिसतात. पण डिटेलमध्ये जर आपल्याला बघायच्या असल्या अप्लाय करण्याच्या आधी तर तुम्ही गुगल क्रोमवर जा. तर मी तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी दाखवतो आता. तर सर्वात पहिले आपण काय करूया, गुगल क्रोमवर जाऊया. गुगल क्रोमवर आता डायरेक्टली तुम्हाला ही विंडो दिसतेच आहे. सो त्याआधी डायरेक्ट आपण काय करू, न्यू पेज घेऊ. इथे न्यू पेज घेतल्यानंतर इथं सर्च बॉक्समध्ये गेल्यानंतर आपण इथं इन्व्हेस्टर गेन आय पी ओ म्हणून एक ऑप्शन तुम्हाला शो करतोय, फर्स्ट ऑप्शन. सो इथं तुम्ही असं टाईप करूनही सर्च केलं इन्व्हेस्टर गेन आय पी ओ म्हणून तरी तुम्हाला हा ऑप्शन इथं दिसेल. सो आता तुम्हाला मी इथं दाखवतोय पॉइंटरने. तर सर्वात पहिला जो ऑप्शन आहे इन्व्हेस्टर गेन आय पी ओ, याला आपण सिलेक्ट करू. तो सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला असं पेज हे शो होईल. त्यात तुम्हाला लाईव्ह आय पी ओ जी एम पीवरती जायचं आहे. त्या पेजच्या आत गेल्यानंतर तुम्हाला स्क्रोलअप करायचं आहे. स्क्रोलअप केल्यानंतर इथं तुम्हाला संपूर्ण लिस्ट इथं शो होते आहे, ज्यात तुम्हाला एस एम ईचे आय पी ओ ही सुद्धा अवेलेबल आहेत, नॉर्मल आय पी ओ सुद्धा अवेलेबल आहेत. आता बऱ्याचशा लोकांना प्रश्न पडला असेल की एस एम ई काय आहे आणि नॉर्मल आय पी ओ काय आहे, किंवा त्यात पण बी एस सी एस एम ई असतं किंवा एन एस सी एस एम ई असतं. सो तुम्हाला इथं दिसतच असणार. तर हे बघा सेकंड ऑप्शनमध्ये काय दिलेलं आहे की बी एस सी एस एम ई आहे. तर थोडं जर आपण खाली गेलो तर इथं डेल्टा वॉटर आय पी ओ आहे. तर जे असं काही थोडेफार चेंजेस आहेत ह्या गोष्टींमध्ये. ठीक आहे. सो याच्यात काय असतं की जे एस एम ई वाले जे आय पी ओ आहे, ज्यांच्या पुढे एस एम ई दिलेलं आहे, ते ॲक्च्युली ते आय पी ओ काय असतात, मोठे आय पी ओ असतात की ज्यात आपली इन्व्हेस्टमेंट ही थोडी मोठी असते. लाख रुपयाच्या वरती आपल्याला इन्व्हेस्टमेंट करावी लागते एक ॲप्लिकेशनसाठी. तर ती अमाऊंट काही असू शकते, जसे 1.5 लाखही असू शकते, 1,05,000ही असू शकते, 1,20,000ही असू शकते. तर जे काय आहे, कधी कधी एखादा आय पी ओ असतो तो 70-80 हजाराचा पण असतो. पण मोस्ट ऑफली हे लाख रुपयाच्या वरती जे आय पी ओज असतात ते एस एम ईचे असतात. सो जेव्हा कधी आपण त्यांच्या डिटेल्स फाइंड आउट करतो तर त्यावेळेस ही गोष्ट बघायची, तो एस एम ईचा आपण बघतो आहे की नॉर्मल आय पी ओचं बघतोय, कारण की दोघांमध्ये ह्यूज डिफरन्स आहे अमाऊंटचा. तर याच्यामध्ये काय आहे की नॉर्मल जो आय पी ओ असतो त्याला आपल्याला फक्त काय लागतं, ॲव्हरेज मॅक्स टू मॅक्स 15,000 रुपीज आपल्याला गरजेचं असतात आय पी ओ अप्लाय करण्यासाठी एक ॲप्लिकेशनसाठी. आणि एक ॲप्लिकेशन आपण हे फक्त एक पॅन कार्डवरून एक सेम कंपनीसाठी एकच ॲप्लिकेशन अप्लाय करू शकतो. भलेही तुम्ही शेअर मार्केटिंगसाठी 2-3 ॲप यूज करत असणार, पण आपलं पॅन कार्ड हे सर्व गोष्टींना एकाच ठिकाणी लिंक असतं. सो तुम्ही एका कंपनीच्या आय पी ओ कुठूनही अप्लाय करा, पण एका पॅन कार्डवरून तुम्ही
एकच कंपनीच्या IPOला अप्लाय करू शकता. जर तुम्हाला सेम कंपनीचे जर IPO लावायचे आहे तर तुम्हाला तुमच्या घरातली व्यक्ती असली किंवा तुमची सेपरेट फॅमिली असली, तो कोणी असेल किंवा तुमची फ्रेंड्स म्हणून तुम्हाला जर लावायचं असेल तरी पण तुम्ही प्रत्येकाच्या पॅन कार्डने त्या कंपनीला प्रत्येकाने एकच आपण अप्लाय करू शकतो ॲप्लिकेशन. पण त्या कंडिशनला सपोज तुमचं ॲप आहे, तिथं नंबर ऑफ सपोज 3-4 IPO ओपन आहेत आणि तुम्हाला 3-4 जर अप्लाय करायचं आहे एक पॅन कार्डने तर ते पॉसिबल आहे. पण जर एकाच कंपनीच्या याला जर तुम्हाला 3 वेळा 2 वेळा जर लावायचं असेल तर वेगवेगळ्या पॅन कार्डने तुम्हाला अप्लाय करावं लागेल. ठीक आहे, त्याने पण तुमचे काही बेनिफिट्स आहेत ते तुम्हाला मी नंतर सांगेल, तसं लावल्याने तुम्हाला काय बेनिफिट होऊ शकतो. पण रिसेंटली आता आपण बेसिक गोष्टी बघतोय. तर यात IPO नॉर्मल जसं डेंटा वॉटर IPO आहे, खाली जर आपण गेलो स्टेलॉन इंडिया IPO आहे, काही SME आहे, काही म्हणजे BSE SME, काही NEC SME असे ऑप्शन आहेत. तर इथं काय ऑल हे ऑप्शन सिलेक्ट आहे. तर आपल्याला ऑल न करता म्हणजे आपल्याकडे काय 15,000 रुपीजमध्ये आपल्याला एक IPO अप्लाय करायचा आहे किंवा आपण तेवढंच अमाऊंटचे IPO अप्लाय करू शकतो. जर तसं असेल तर आपण सरळ काय की स्क्रोल डाऊन केल्यानंतर ऑलच्या ठिकाणी आपल्याला काय करायचं, मेन बोर्ड सिलेक्ट करायचं. मेन बोर्ड सिलेक्ट केलं त्याच्यानंतर परत आपल्याला स्क्रोल अप करायचं आहे. आता इथं बघू शकता की मेन बोर्ड इथं सिलेक्ट झालेलं आहे बाय डिफॉल्ट. तर इथं काय, इथं ते IPO आले. आता इथं बघू शकता की इथं कोणताही तुम्हाला SME NEC काही दिसणार नाही. ओनली काय कंपनीचं नाव आणि त्याच्यापुढे IPO असं सगळे दिलेलं आहे. तर हे जेवढे काही IPO होते जे येऊन गेलेत किंवा जो ओपन आहे किंवा जो येणार आहे, ते सर्वांची जी काही अमाऊंट आहे ती ॲप्रॉक्सिमेटली किती आहे, 15,000च आहे. म्हणजे 14,000 ते 15,000च्या मधली काहीतरी ती अमाऊंट असणार आहे. ठीक आहे, हे तुम्हाला कॅल्क्युलेशन वाईज पण इथं टेबलमध्ये कळेलच, पण मी तुम्हाला आधीच सगळ्या गोष्टी सांगून देतोय. सो याच्यामध्ये आता काय आहे की स्टेटसमध्ये IPO जे दिसते पहिल्या सेक्शनमध्ये पहिल्या कॉलममध्ये जे आपण बघतो IPO नाव, तर ते काय कोणत्या कंपनीचे IPO आहेत हे ते वरती IPO म्हणून दिलेलं आहे. दुसऱ्याचे स्टेटस म्हणून आहे की त्या IPOचं काय सध्या स्टेटस आहे. नंतर प्राइसिंग दिलेली आहे, त्या IPOच्या एक शेअरची काय प्राईस आहे. नंतर GMP दिलेला आहे की त्या शेअरच्या प्राईसनुसार म्हणजे इनिशियली शेअरच्या प्राईसपेक्षा तो किती रुपयाने त्या दिवशी तो उतरणार आहे मार्केटमध्ये, की म्हणजे कितीने प्लसमध्ये उतरणार आहे ते म्हणजे GMP. नंतर इस्टिमेट म्हणजे EST लिस्टिंग जे दिसतंय 3 नंबरचा कॉलम, तो इस्टिमेट लिस्टिंग म्हणजे काय आहे, त्यांनी ते प्रिडिक्शन किंवा त्यांनी ते प्रोबॅबिलिटी लावलेली. ही जी प्रोबॅबिलिटी ही आहे ती ॲप्लिकेशन जे आपण अप्लाय करतो आणि काय जे काय अमाऊंट होल्ड होतात किंवा नाही होत, पण हे जेवढं काही जे पर्सेंट आपल्याला इथं जे दिसते 46.60% ह्या मुवमेंटला जे रिटर्न्स दिसत आहेत ते याच्या बेसिसवरती आहे, ॲप्लिकेशनच्या बेसिसवरती आहे. जेवढ्या लोकांनी अप्लाय केला असेल ते आपल्या ॲप्लिकेशनच्या बेसिसवरती 46.60% आपल्याला रिटर्न देऊन जाऊ शकतो असं त्यांनी सांगितलेलं आहे. तर नेक्स्ट काय आहे, म्हणजे हा एक पॉईंट महत्त्वाचा आहे जो आता मी तुम्हाला सांगितला 46.60, जे की आपल्याला फार महत्त्वाचं असतं की कारण की आपण अप्लाय करणार आहे तर म्हणजे आपण काहीतरी स्वतःला काहीतरी प्रॉफिट झाला पाहिजे. तर एकंदरीत ह्या डेंटा वॉटर मागे आत्ताच्या घडीला जर आपण अप्लाय केल्यानंतर जर हा IPO जर आपल्याला लागला तर 46.60% आपल्याला हा रिटर्न देऊ शकतो. अदरवाईज हा थोडा कमी पण दिला, 40 पण दिला तरी चालतं. 15,000 मागे 40% पण म्हटलं तरी काही ना काही आपल्याला चांगली एक अमाऊंट रिटर्न भेटणार आहे. 4-5 हजार रुपये 6,000 रुपये भेटू शकतात. ठीक आहे, तर पुढे गेल्यानंतर इथं रेटिंग दिलेली आहे, फायर रेटिंग जो 4था कॉलम आपल्याला दिसतोय. त्याच्यामध्ये लोकांनी रेटिंग दिली की चांगलं याचं रिटर्न्स आहे म्हणून इथे रेटिंग दिली आहे. नंतर IPO साईज हा एक कॉलम आहे, तर त्यात आपल्याला दिसते की 220.50 करोड. तर ह्या IPOची ही साईज आहे, एवढ्याचा तो IPO आहे. म्हणजे एकंदरीत ॲव्हरेज आहे, खूप मोठा पण नाही आहे खूप छोटा पण नाही आहे, ॲव्हरेज आहे. पण पर्सेंट आपल्याला रिटर्न्स चांगल्या प्रकारे तो देणार आहे. पुढे गेल्यानंतर आपल्याला काय दिसेल, लॉट. त्याच्या पुढचा कॉलम काय आहे, लॉट. तर इथं काय दिलं आहे 50. तर ॲक्च्युली हे 50 काय आहे की 15,000 जो आपण अप्लाय करतोय म्हणजे 14 ते 15,000मध्ये जो आपली काही अमाऊंट आहे
एक ॲप्लिकेशनसाठी. तर त्या एका ॲप्लिकेशनसाठी काय आहे, ह्या कंपनीचे जे शेअर्स आहेत त्या शेअर्सचा एक 50चा लॉट आहे. त्या 50च्या लॉट म्हणजे एका लॉटमध्ये 50 शेअर येणार आणि ह्या 50ला जर आपण मल्टिप्लाय जर ह्या प्राईस जर केली, शेअरची बेसिक प्राईस जिथे दिसते फर्स्ट कॉलममध्ये जो प्राईस ऑप्शन आहे ते किती आहे 294. तर 294 इंटू जर आपण 50 जर केले म्हणजे एक लॉटची शेअर जर आपण मल्टिप्लाय केले 50, तर राऊंड फिगर ती काहीतरी 14,000 ते 15,000च्या मधली ती अमाऊंट येणार आहे. ठीक आहे, तर इथं तुम्ही मल्टिप्लिकेशन करून बघा, तुम्हाला 14 ते 15च्या मध्येच अमाऊंट येईल. नेक्स्ट ऑप्शन काय, ओपन क्लोज. दोन ऑप्शन कोणते, नेक्स्ट कॉलम कोणते दोन, ओपन आणि क्लोज. तर ओपन आणि क्लोज जे असतात, तर ओपन म्हणजे काय की 22 जानेवारीला हा IPO ओपन झाला 10 वाजता आणि तो क्लोज 24 जानेवारीला होणार आहे. 3 दिवसात 22, 23, 24 प्रत्येक कोणत्या पण कंपनीचा IPO असला तरी तो 3 दिवस आपल्याला अप्लाय करण्यासाठी चान्स असतो. तर 24 तारखेची लास्ट डेट आहे. 24 तारखेला दुपारी 4:30 किंवा 5 वाजेपर्यंत आपला टायमिंग असतो अप्लाय करण्याचा. पण त्यात पण एक लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही अप्लाय करतात, सपोज 22 तारखेला ओपन झाला 10 वाजता, 10 नंतर तुम्ही अप्लाय केलं तर तुमचं दुपारपर्यंत सगळ्या गोष्टी सगळ्या प्रोसेस सबमिट होऊन जाईल, कंप्लीट होऊन जाईल, ॲप्लिकेशन सक्सेसफुली सबमिट होऊन जाईल. तर ज्यावेळेस तुम्ही अप्लाय केलं, फॉर एक्झाम्पल तुम्ही 22 तारखेला सकाळी 10, 11 वाजता, 12 वाजता काय जे काय अप्लाय केलं, अप्लाय केल्यानंतर काय होणार आहे की तुम्ही तुमचा UPI नंबर वगैरे UPI ID जो आहे आपण तिथं पुट करणार. त्यानंतर तुम्हाला एक रिक्वेस्ट राईज होणार तुमच्या गुगल पेला किंवा फोनपेला, जो काही तुम्ही ID दिलेला आहे. ती रिक्वेस्ट काही तुम्हाला इमिजिएटली कधी कधी येते 5 मिनिटात, अदरवाईज कधी ती 1 तासातही येते, अर्धा तासातही येते किंवा 2 तासातही येते. ती आल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की तिथे ऑटोपे ॲक्टिवेट करावं लागतं. ती रिक्वेस्ट तुम्हाला काय करायची, ऑटोपे ॲक्टिवेट करायचं आहे, मॅनेटेड करायची तुमची रिक्वेस्ट. ते झाल्यानंतर तुमची अमाऊंट काय होणार आहे, मेन बॅलन्समधून ती होल्डमध्ये लागणार. म्हणजे ती IPOवाल्यांकडे डायरेक्ट जाणार नाही आहे, तुमच्या बँकेतच असणार आहे, तुमच्या अकाउंटमध्येच असणार आहे, फक्त ती होल्डमध्ये जाणार ती जी काही पूर्ण अमाऊंट आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपल्याला 14,500 रुपये एका IPOसाठी लागलेत एक लॉट विकत घेण्यासाठी. तर अप्लाय केल्यानंतर तुम्हाला रिक्वेस्ट येणार. फॉर एक्झाम्पल तुम्ही फोनपेचा UPI ID दिला आहे, तर फोनपेला तुम्हाला एक रिक्वेस्ट येणार पेमेंटसाठी. ती तुम्ही ॲक्सेप्ट केल्यानंतर तुम्हाला ती काय करायचं आहे, मॅनेटेड करायची आहे अमाऊंट आणि ऑटोपे ॲक्टिवेट करायचं आहे. ते सगळं झाल्यानंतर तुम्हाला एक तो पिन पण टाकायचा आहे, तो तुमचा आपला ट्रान्झॅक्शन पिन जो असतो तो आपल्याला टाकायचा आहे. 4 अंकी 6 अंकी जो काही असतो आपण UPI पिन सेट केलेला. ते टाकल्यानंतर तुमची जी काही अमाऊंट आहे ती रिक्वेस्ट होते आणि ती होल्डिंगमध्ये जाते, म्हणजे बँकेतच असते. ती आपली फक्त मेन बॅलन्समधून काय होते, ती डेबिट होते आणि होल्ड बॅलन्समध्ये ती जाते. त्यानंतर तो बॅलन्स आपल्याला यूज करता येत नाही जोपर्यंत हे सगळ्या गोष्टी संपत नाही. म्हणजे जर तुम्हाला लागला नाही लागला त्या दिवसापर्यंत ह्या गोष्टी आपल्याला ती अमाऊंट होल्डिंगमध्येच असते. तर ते अप्लाय केल्यानंतर तुमची अमाऊंट होल्डवर गेल्यानंतर त्यानंतर तुमचं ॲप्लिकेशन सक्सेसफुली सबमिट होतं, ते पण तुमचं दुपारपर्यंत. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींना अप्लाय केल्यानंतर, रिक्वेस्ट राईज झाल्यानंतर, अमाऊंट मॅनेटेड केल्यानंतर, अमाऊंट होल्डमध्ये टाकल्यानंतर, तर साधारण पूर्ण ॲप्लिकेशन सबमिट व्हायला 2 ते 3 तास सगळ्या गोष्टींना लागून जातात. म्हणजे त्या सेम डेमध्ये त्या गोष्टी होऊन जातात जर तुम्ही सकाळी ॲप्लिकेशन अप्लाय केलं तर. अदरवाईज जर तुम्ही 4 नंतर किंवा 5 नंतर संध्याकाळच्या जर अप्लाय केलं तरी पण फक्त तुमचं ॲप्लिकेशन अप्लाय होतं, पण तुम्हाला UPI फोनपेला रिक्वेस्ट सेम डेमध्ये येत नाही, नंतर इव्हिनिंगमध्ये किंवा रात्रीमध्ये. ती तुम्हाला नेक्स्ट डे 10 नंतरच येणार. ओके, कारण की IPOचं जे मार्केट आहे सकाळी ती 10 नंतर ओपन होतं, तर जी रिक्वेस्ट आहे तुम्हाला ती सकाळी 10 नंतरच येणार. म्हणजे 10 नंतर ती इमिजिएटली पण येणार नाही, 11, 11:30, 12 ती कधीतरी येणार. त्यावेळेस तुम्हाला ही सगळी जी काही तुमची अमाऊंट आहे ती होल्डमध्ये करायची आहे, मॅनेटेड करायची आहे, ऑटोपे ॲक्टिवेट करायचं आहे, ते तुम्हाला ती सगळी प्रोसेस करावी लागणार आहे. ते आणि लास्ट डेला जर तुम्ही अप्लाय करणार असणार तर तुम्हाला लास्ट डेला थोडं लवकर करायचं, जसं 10-11 वाजताच करा. आणि की तुमच्याकडे जो वेळ असतो तो संध्याकाळचा 4:30 वाजेपर्यंतच असतो किंवा 5 वाजेपर्यंत वेळ असतो. तुम्हाला जसं ते
लास्ट डेला तुम्हाला तिथं दिसणार आहे की तुम्ही किती वाजेपर्यंत क्लोजिंग टाईम आहे. तर त्याच्या आधी तुम्हाला ते करायचं असतं. पण ते अप्लाय केल्यानंतर जे तुमच्या त्या गोष्टीच्या प्रोसेसला जो वेळ लागतो तो तुम्हाला तो पुरत नाही जर तुम्ही 4 आणि 5 वाजता जर अप्लाय केलं तर. सो तुम्हाला लास्ट डेला जर अप्लाय करायचं तर सकाळी 10, 10:30, 11लाच अप्लाय करून द्या. म्हणजे दुपारच्या 1-2 वाजेपर्यंत सगळ्या गोष्टी 2-3 वाजेपर्यंत होऊन जातात. ठीक आहे. तर हे ओपन आणि क्लोज झालं. आता तुम्ही अप्लाय केलं आहे. आता नेक्स्ट डे काय, BOA डेट. BOA डेट म्हणजे काय, बिडिंग डेट. तर इथं किती दिसते याची, 27 जानेवारी. 27 जानेवारीला काय होणार आहे, तुम्हाला कळणार आहे की तो IPO तुम्हाला भेटला आहे की नाही भेटला आहे. ठीक आहे, म्हणजे लागला आहे की नाही लागला आहे. तर हे तुम्हाला पूर्ण 27 तारखेच्या पूर्ण दिवसभरामध्ये हे काही कळणार नाही. तर ते तुम्हाला 27 तारखेच्या रात्री 9:30-10 नंतर चेक करत राहायचं आहे. गुगलवरती जाऊन तुम्ही टाकू शकतात, IPO अलॉटमेंट स्टेटस म्हणून टाकू शकतात. तर तिथे गेल्यानंतर तिथं तुम्हाला जर कंपनीचं नाव शो करत असलं तर वेगवेगळ्या लिंक्स असतात तिथं, ते आपण बघूया नंतर. तर तिथं जर कंपनीचं नाव शो केलं तर पॅन कार्ड किंवा ॲप्लिकेशन नंबर टाकून तुम्ही ते करू शकतात. सो हे झालं BOA. जर BOA म्हणजे 27 तारखेच्या रात्री 12 नंतरही लागू शकतं. जर 12 नंतर लागतं तर म्हणजे ही अर्थात 28 तारीख कन्सिडर झाली. आणि म्हणजे 27 तारखेच्या रात्रीमध्ये जर लागलं तर 28 तारीख कन्सिडर झाली रात्री 12 नंतर. किंवा जर तुम्ही रात्री मॅन्युअली चेक पण नाही केलं तरी तुमचं सकाळी तुम्हाला तसं मेसेजेस मेल वगैरे येऊन गेलेले असतात. सो तिथं तुम्हाला ते समजून जाईल. नेक्स्ट काय, आता आपण असं कन्सिडर करू की तुम्हाला IPO लागला आहे. 27 तारखेला रात्री आपण चेक केलं 11ला किंवा 12ला आणि IPO तुम्हाला लागला आहे असं आपण कन्सिडर करू. तर जी काही तुमची अमाऊंट आहे जी होल्डमध्ये लागलेली होती, तर अशा कंडिशनला ती 28 तारखेला सकाळी किंवा दुपारी ती डेबिटसाठी तुम्हाला मॅसेज पण येईल रिक्वेस्टचा आणि ती अमाऊंट काय होऊन जाणार, डेबिट होऊन जाणार. ठीक आहे, लागल्यानंतर. आणि दुसरी कंडिशन ही आहे, जर तुम्हाला IPO हा लागला नाही तर तशा कंडिशनला काय होणार आहे की एक तर नाईटमध्येच, म्हणजे 27ला सपोज तुम्हाला कळलं रात्री 10-11 वाजता की आपल्याला लागलेला नाही आहे, तर एकतर तो रात्रभरातूनच तुमची अमाऊंट काय होऊन जाईल, अनब्लॉक होऊन जाईल आणि ती मेन बॅलन्समध्ये शो करायला लागेल. अदरवाईज ती नेक्स्ट डे 28ला ती अनब्लॉक होईल दिवसभरामध्ये आणि तुमच्या अकाउंटमध्ये ती शो करायला लागेल. तर इथं कोणत्याही प्रकारची रिस्क नाही आहे. म्हणजे IPO जर भेटला तर तुम्हाला काही ना काही प्रॉफिट आहे, अदरवाईज तुमची नाही भेटला तर तुमची अमाऊंट काय तुम्हाला रिफंड आहे. ठीक आहे. आणि राहायला विषय काय, 29 तारीख इथं आता तुम्हाला दिसतंय लास्ट सेकंडमध्ये 29 जानेवारी जी लिस्टिंगवरती दिली आहे. ही लिस्टिंग म्हणजे काय, जर तुम्हाला भेटलं आहे 27 तारखेला रात्री कळालं आहे किंवा 28 तारखेला सकाळी कळालं आहे की तुम्हाला भेटलेला आहे IPO, तर 29 तारखेला तो ॲक्च्युअलमध्ये मार्केटमध्ये काय होईल, येणार तो जे काही शेअर्स आहे ते उतरणार मार्केटमध्ये 10 वाजता. आता सकाळी 10 वाजता आता शेअर मार्केटचं 9:15ला चालू होतं, पण 9:15 वाजता ऑदर शेअर मार्केटचं तुम्हाला सगळं अप अँड डाऊन स्टार्ट तुम्हाला दिसतील. पण हे जे काही आहे तुम्हाला भेटलेला जो IPO आहे तर त्याचं फक्त तुम्हाला मे बी 9:15 किंवा 9:30 नंतर तुम्हाला जो काही टक्के, जो काही पर्सेंट होता, जसं इथं 46.60% तुम्हाला रिटर्न देणार होता, तर कदाचित तो कमी पण राहू शकतो. त्या दिवशी कदाचित 40% किंवा 35% रिटर्न दाखवत जर असला तर तो म्हणजे 137 रुपयाने तो कदाचित कमी पण राहू शकतो, 100 रुपये. तर तुम्हाला जो काही बेनिफिट म्हणजे जो काही प्रॉफिट आहे ॲक्च्युअल तुम्हाला भेटणार आहे त्या दिवशी सकाळी 10 वाजता, तो तुम्हाला 9:30च्या आसपास तुम्हाला तो दिसायला सुरुवात करून देईल. पण त्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या हालचाली नसणार, म्हणजे अप अँड डाऊन्स काही नसणार. तर त्या एक्झॅक्ट तुम्हाला 10 वाजता तो शेअर उतरणार मार्केटमध्ये आणि त्याचे अप अँड डाऊन चालू होणार. तर त्यावेळेस तुम्ही डिसाईड करा, जर सपोज आता इथं जो दिलेला होता, आता इथं नीट बघा, तर इथं शेअरची प्राईस किती होती, 294 आणि लिस्टिंग प्राईस किती होती, त्यांनी सांगितलं की 231 रुपयाने तो उतरणार आहे. पण कदाचित तो 431ने उतरणार आहे असं त्यांनी सांगितलं होतं. पण 431 असता ते सपोज 400 रुपयानेच उतरला, म्हणजे 31 रुपयाने कमीने जो उतरला, म्हणजे हा 46.60%ला थोडा कमीने उतरला. तर त्याच्यानंतर तो थोडा खाली पण जाऊ शकतो उतरला, म्हणजे 10 वाजता मार्केट जेव्हा अप अँड डाऊन चालू होईल त्यावेळेस तो सपोज 400चा खाली पण जाऊ शकतो किंवा मग थोड्या वेळाने तो वरती पण जाऊ शकतो. मग त्यावेळेस तुम्ही नॉर्मल शेअरसारखं त्याला तुम्ही विकायचं असतं किंवा तुम्ही डिसाईड करा की त्याला तुम्हाला ठेवायचं आहे की विकायचं आहे
का मग थोड्या वेळ त्याचा वेट करायचा आहे अर्धा एक तासात, की जर तो थोडासा वरती जर चालला आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल तो 400ला ओपन झाला पण नंतर तो 450 430 किंवा 450 असा वरती कुठे जर गेला आणि तुम्हाला वाटते की आता चांगला आपल्याला प्रॉफिट होतंय, म्हणजे इवन 46% पण देऊन जातोय किंवा त्याच्यापेक्षाही चांगला देऊन जातोय, तर तुम्ही सेल आउट करू शकतात पूर्ण शेअर्स. ॲट द सेम टाईम अदरवाईज तुम्हाला जर ते शेअर ठेवायचे असतील तुम्ही ठेवू पण शकतात, किंवा सगळे शेअरही सेलही करू शकतात, किंवा काही शेअर तुम्ही विकूही शकतात, काही तुम्ही स्वतः ठेवूही शकतात. ते तुम्ही डिसाईड करू शकता त्या मोमेंटला. सो जो काही आहे तुम्हाला असं काहीतरी तो प्रॉफिट देऊन जाणार जर तुम्हाला अलॉटमेंट झालेला असला तर असा हा IPO सेक्टर की याच्यामध्ये तुम्हाला झिरो रिस्क, कोणत्याही प्रकारची रिस्क नाही. तुमची अमाऊंट जर लागला तर बेनिफिट आहे, प्रॉफिट आहे, नाही लागला तर तुमची बेसिक अमाऊंट तुम्हाला रिफंड आहे. सो तुम्हाला ही माहिती कशी वाटली मला नक्की कळवा, मेसेज करा, आपल्या मित्रांमध्ये ही व्हिडिओ नक्की शेअर करा आणि तुम्हीही ट्राय करा IPOसाठी. IPO अप्लाय करा, त्यामागे कोणताही एकही रुपयाचा लॉस नाही आहे. फक्त जे काही रिटर्न्स आहेत हे तुम्ही बघितले पाहिजे IPO अप्लाय करण्याच्या आधी, की किती टक्के आपल्याला तो रिटर्न देणार आहे. जर सपोज तो 10% जर देणार असेल तर अप्लाय करू नका, कारण की तो एक्झॅक्ट 10% रिटर्न नाही देणार, कारण की तो कमीने पण उतरू शकतो. कदाचित तो इनिशियली व्हॅल्यूमध्ये पण उतरू शकतो, अदर मायनसमध्ये पण उतरू शकतो. पण जर तुम्हाला 35, 30 किंवा 40, 45 किंवा त्याच्यापेक्षाही जास्त पर्सेंट रिटर्न जर दाखवत असेल तर तुम्ही नक्की अप्लाय करून बघा. जर लागला तर तुम्हाला तो काही ना काही नक्की प्रॉफिट हा नक्की देऊन जाईल. ओके, सो लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा, चॅनलला सपोर्ट करा. टेक केअर.